छत्रपती शिवाजी महाराज की। जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज मी आपल्या समोर जो उपस्थित आहे त्याला दोन कारण आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपण 1 नंबरची पसंती दिलीत आणि 1 नंबरची आपण मतं दिलीत. त्याचे आभारही मानणं मला त्याच्यासाठीही मी आलो. आणि या विधानसभेच्या निवडणुकीसाठी येत्या 13 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राम कदम यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं, इंजिन या निशाणीवरती बटन दाबून, ही पण विनंती करण्यासाठी मी खास करून आज आपल्यासमोर उपस्थित झालो. मी काय बोलतो, मला काय म्हणायचंय, माझे विचार, माझं मत, माझं मन, हे आतापर्यंत मी अनेकदा आपल्या सगळ्यांसमोर मी मोकळेपणाने बोललोय. टेलिव्हिजन चॅनल मार्फत किंवा वर्तमानपत्रांमार्फत आपल्यापर्यंत माझे विचार हे पोचलेलेच आहेत. मी काय म्हणतोय हे आपल्याला कळलेलंच आहे. सध्या माझे इंटरव्ह्यूज चालू आहेत. चॅनलवरती, ते इंग्लिशमध्ये, मी मराठीत. आणि पहिला प्रश्न काय विचारतात, म्हणजे मराठीतनं तुम्ही का बोलता? मी म्हटलं त्या चिदंबरम जेव्हा तो लुंगी घालून जेव्हा इंग्रजीमध्ये बोलतो ना, त्याला जाऊन सांगा हिंदीमध्ये बोल पहिल्यांदा. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, माणूस मोठा, त्याच्याबद्दल वादच नाही, परंतु 5 वर्षामध्ये एपीजे अब्दुल कलाम यांनी कधीही इंग्रजीमधनं भाषण नाही केलं. इतर राज्यांमध्ये आपापल्या स्वतःच्या भाषा अत्यंत पूर्णपणे जपल्या जातात. तिथे प्रश्न नाही विचारत, फक्त महाराष्ट्रात प्रश्न विचारायची हिंमत करतात. याचं कारण आमचे राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष बोलचट म्हणून हे प्रश्न विचारू शकतात. माझा कुठच्या भाषेला विरोध नाही, सर्व भाषा यायलाच पाहिजेत. आपले माजी पंतप्रधान कैलासवासी नरसिंहराव याला 12 भाषा आहेत असत, 12 भाषा. आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी यांना काहीतरी 8 का 9 भाषा येतात. भाषा आलीच पाहिजे. माझा दुसऱ्या कुठच्याही भाषेला विरोध नाही. जो आहे तो मराठीसाठीचा हट्ट आहे आणि तो मी फक्त म्हणून मी मराठीमध्ये बोलतो यांच्याशी. घ्यायचं समजून असेल तर मला मराठीत समजून घ्या. हजारो वर्षांच्या संस्कारात झालेली ही आमची मराठी भाषा, ती माझं मत ह्यांना समजावं म्हणून मी ती सोडून द्यावी? आणि म्हणून मला आपल्याला देखील हेच सांगणं असतं, कुठेही जिकडे जाल, दुकानात गेलात, रिक्षात बसलात, टॅक्सीत बसलात, कुठे जिकडे जाल तिथे तुम्ही मराठीमध्येच बोललं पाहिजे. समोरच्याला समजून घेऊन दे.
मध्ये ज्यावेळेला मराठी पाट्यांचं ज्यावेळेला आंदोलन केलं, याच मुंबईमध्ये काही लोक कोर्टात जातात याच्या विरोधात. हिम्मत कशी होते यांची मराठीच्या विरोधामध्ये कोर्टात जाण्याची? 1 महिन्याची नोटीस दिली. मला त्यावेळेला ते मॅकडोनल्ड्सवाले आले होते ना, मी बोललो होतो मागे, आम्हाला पाटी बदलायला बराच खर्च येईल, आम्हाला 6-7 महिने द्या. म्हटलं अजिबात नाही, दिलाय तो 1 महिना. म्हणे आमची पाटी म्हणे बनवायला जरा ती म्हणे महाग आहे. मी म्हटलं आता तुम्हीच ठरवा, पाटी महाग आहे का दुकान? सरळ भाषेमध्ये सांगितलेलं निवेदन कळत नाही तुम्हाला? या महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी आहे. इकडे चालणारा प्रत्येक व्यवहार हा मराठीमध्येच चालला पाहिजे, हाच माझा आग्रह आहे आणि तीच भाषा टिकवण्याचा माझा प्रयत्न सतत चालू असतो. अन्न, वस्त्र, निवारा या जितक्या महत्वाच्या गोष्टी आहेत, तितकंच तुमचा अस्मिता, तुमचा स्वाभिमान, तुमचं अस्तित्व, तुमची भाषा ही देखील तितकीच महत्वाची आहे. ती जर सोडून बाकीच्या गोष्टी घ्यायला गेलो तर उपयोग काय त्याचा? आज पण सकाळी ते करण जोहर आले होते माझ्या घरी. आज कुठचाही चित्रपट लागलाय, त्या चित्रपटामध्ये मला काल तो प्रेस शो झाला. प्रेस शो झाल्यावरती मला पत्रकारांनी मला फोन केले, म्हणे या चित्रपटामध्ये म्हणे सगळीकडे फक्त म्हणे बॉम्बे 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 बॉम्बेच फक्त बोलले गेले म्हणे. मग आपली पद्धत माहितीये कशी असते ती. सकाळी आले, मुलगा चांगला आहे, दिग्दर्शक म्हणून उत्तम आहे, काही वाद नाही त्याच्याबद्दल, पण नाही त्या गोष्टी इथे महाराष्ट्रात सहन नाही करणार. अनावधानाने म्हणे चूक झाली. अनावधानाने कधी मद्रास बोलत नाहीत, अनावधानाने कधी त्रिवेंद्रम म्हणत नाहीत, तिकडे बरोबर तिरुवनंतपुरम, तिकडे बरोबर चेन्नई. इथे बोलताना तुम्हाला फक्त या गोष्टी सुचतात रे. मग मला म्हणाला की म्हणे 700-750 प्रिंट्स काढले आहेत. म्हटलं परत मागव. मलाही समजू शकतं की काही झाले असेल अशा गोष्टी. मी म्हटलं आता पहिल्यांदा एक गोष्ट करायची, म्हटलं महाराष्ट्रात नाही, जगभर जिकडे या प्रिंट्स गेलेल्या असतील तिथे चित्रपट सुरू व्हायच्या अगोदर पहिली पाटी आली पाहिजे की आम्ही माफी मागतो, आमच्याकडनं चुकून झालं. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची तुम्हाला माफीच मागावी लागेल. ज्या वेळेला या देशाचं, या शहराचं नाव हे मुंबई आहे. अहो मुंबई कशासाठी मुंबई? ही संपूर्ण 7 बेटं होती. या 7 बेटांवरती एक मंदिर होतं, मुंबादेवीचं मंदिर. आणि या मुंबादेवीला, आपल्याकडे देवीला मराठीमध्ये आई म्हणतात, म्हणून या प्रदेशाचं नाव झालं मुंबई. ज्याच्या मागे आमच्या भावना आहेत. लोकशाही पद्धतीनुसार सुप्रीम कोर्टाने याला मुंबई असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोण याला बॉम्बे म्हणणारे? त्यावेळेला त्या ब्रिटिशांना बोलता येत नव्हतं, तुम्ही तर इथलेच आहात ना. मी म्हटलं मला पहिल्यांदा तिकडे तुमचा चित्रपट सुरू व्हायच्या अगोदर म्हटलं मला पाटी पाहिजे. माफीची की आमच्याकडनं चुकून झालं, या शहराचं नाव मुंबई आहे, आमच्याकडनं चुकून हे बॉम्बे असं त्याच्यामध्ये बोललं गेलेलं आहे. हे म्हटलं पहिली पाटी पाहिजे म्हटलं मला त्याच्यात. आणि त्याच्यानंतर ती इम्पा का काहीतरी त्यांची संस्था असते, संस्था आहे काहीतरी सगळ्या प्रोड्युसर्स लोकांची. मी म्हटलं मला त्यांच्याकडनं देखील मला पत्र पाहिजे की याच्या पुढे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये निर्माण होणारा कोणत्याही चित्रपटामध्ये म्हटलं मुंबई हेच तुम्हाला बोललं गेलं पाहिजे, दुसरं तिसरं नाव चालणार नाही. हे कशासाठी करतो मी? हे का करतो? नुसती मतं मिळवायला? तुमची मतं मिळवायला फक्त?
या देशात दुसरा निवडणुका सोडून धंदा काय? लोकसभा गेल्या, विधानसभा आल्या, विधानसभा गेल्या, महानगरपालिका आल्या, महानगरपालिका गेल्या, नगरपालिका आल्या, नगरपालिका गेल्या, जिल्हा परिषदा आल्या, जिल्हा परिषदा गेल्या, पंचायत समिती आल्या, काय दुसरं काही आहे की नाही काय देशात? तुमची आमची ओळख काय? आम्ही महाराष्ट्रातले, आम्ही मराठी, ही आमची ओळख. प्रत्येक राज्याची ती आपापली ओळख असते. महाराष्ट्र बोलला की लगेच देश तुटायला निघतो. मी मागे एक उदाहरण दिलं होतं ना. अहो, मराठीत बोलल्याने काय होतं? रवींद्रनाथ टागोर, या रवींद्रनाथ टागोर या महान माणसाने आतापर्यंत त्यांच्या जेवढं काही काव्य लिहिलेली आहे, जेवढं काही लिखाण केलेलं आहे, ते सगळं बंगाली भाषेत आहे. जगाला समजावं म्हणून दुसऱ्या भाषेत नाही केलं, बंगाली भाषेत केलंय. त्याच रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक आहे. नोबेल पारितोषिक म्हणजे कळलं ना किती मोठं असतं ते. तुम्ही तुमच्या भूमिकेवरती, तुमच्या मतांवरती, तुमच्या भाषेवरती जर ठाम राहिला तर जग तुमचं दखल घेतेच तुमची. आमचेच पहिले घसरून पडतात इतरांसमोर, आणि त्यात आपण भैया जी भाजी कैसा दिया. आपल्याला काय गरज आहे? विकायला तो आलाय, धंदा करायला तो आलाय. तुम्ही मराठीत बोला. त्याच्या सोयीनुसार तुम्ही कशाला भाषा बदलताय? हे जे तुम्हाला वाटतात ना, हे सगळे सोपे वाटतात. आत्ता नाही कळणार. हे जे उत्तर प्रदेश, बिहार मधून ही सगळे जे लोक येत आहेत, हे मी सतत 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 ओरडून जे तुम्हाला सांगतोय, हे नुसते येत नाहीयेत, हे मतदारसंघ तयार करतायत. हे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं जे दिल्लीचं षडयंत्र आहे, या षडयंत्राचा हा भाग आहे. आणि आम्हीच त्याला बळी पडतोय. आमचेच लोक याला प्रोत्साहन देतात. आता मी इथे तुमच्या कुठे कलिनाला आता मी गेलो होतो, माझी सभा होती तिकडे. हजारोच्या वरती मराठी माणसं राहत असताना काँग्रेसला दिसला नाही मराठी माणूस. उभा कोणाला केला? कृपाशंकर सिंग. भारतीय जनता पक्षाला दिसला नाही मराठी माणूस. त्यांनी कोणतरी उभा केला तिवारी. हे तुमचा टक्का कमी करणं ही यांच्या हातातनं. उद्या नगरसेवक म्हणून आतमध्ये जातात, उद्या खासदार म्हणून आतमध्ये जातात, उद्या आमदार म्हणून आतमध्ये जातात, आणि तुम्हाला या मुंबईतनं बाहेर जावं लागेल. हे राजकीय दृष्ट्या एकदा इथे बसली ना, त्यांची पकड एकदा बसली ना, नंतर नाही ओरडून उपयोग की तो राज ठाकरे बोलत होता ते बरोबर होतं. नंतर फक्त पश्चातापाचा हात कपाळावरती मारत बसावं लागेल. दुसरं तिसरं काही घडणार नाही. हे आपल्याला अजून अंदाज येत नाहीये. आणि हे राजकीय पक्ष याला काही देणं घेणं काय? भारतीय जनता पक्षाला मराठीचं काय देणं घेणं? अहो, सीमा प्रश्नाबद्दल भारतीय जनता पक्ष आजपर्यंत कधी एकदा तरी बोललाय का? आज हे सगळे तडफडतायत ना, ते तडफडणं कसलं आहे माहितीये का? लोकसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेले जे मतदान आहे, जे मराठी माणूस एकत्र येऊन इतक्या मोठ्या प्रमाणावरती जे मतदान झालं, ते मतदान दिसतंय यांना. यांचं प्रेम त्या मतांवरती आहे, मराठी माणसाच्या मनावरती नाही आणि मराठी माणसावरती पण नाही. हे फक्त त्या मतांवरचं प्रेम आहे. जो आत्ता कंठ फुटलाय ना मराठी माणसाबद्दल, तो त्याचा आहे. या भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत या मुंबईमध्ये आता या विधानसभा निवडणुकीमध्ये काढून बघा, सगळ्याच भागामध्ये अमराठी तुम्ही उमेदवार दिलेले आहेत. सगळ्याच भागामध्ये. मी त्याशी माझ्या भांडूपच्या सभेमध्ये मी बोललो. तो कोणतरी त्यांचा कोणतरी भातकळकर, त्या भातकळकरना एक मताने, म्हणजे एक माणूस, फक्त एक माणूस या मतदारसंघामध्ये असं एकच नाव दिल्लीमध्ये गेलं होतं. एकच नाव, तेही त्या भातकळकरचं, मराठी माणसाचं. कशा प्रकारचं राजकारण चालतं ते बघा. याचं जर गांभीर्य आज लक्षात नाही आलं ना, एक नाव पक्षाकडनं, महाराष्ट्राकडनं एक नाव दिल्लीमध्ये गेलं होतं भातकळकरांचं, ते नाव कापलं तिथे दिल्लीत.
आणि तिथे एका भैयाला तिथे तिकीट दिलं. हे सगळ्यांचं जे चालू आहे ना आता, हे पक्ष सगळे मतांसाठी नुसते डोळ्यावरती पट्ट्या लावल्यात, कानावरती हात ठेवलेत. फक्त आम्हाला निवडून द्या, बाकीचा सत्यानाश झाला तरी चालेल, मराठी माणूस आयुष्यातनं उद्ध्वस्त झाला तरी चालेल, आम्हाला फक्त मतदान करा, आम्हाला फक्त सत्तेत आणा, आम्हाला फक्त निवडून द्या, एवढाच फक्त ओरा. मी सगळ्या ठिकाणी जी एक वाचून दाखवतो गोष्ट, मी त्याशी भांडुपला पण सांगितली, तुम्हाला पण मी मुद्दामून सांगतोय, हे काय आकडे वाढतायत ना, त्याच्यानंतर घोषणा द्या. कळलं का? असेच तुम्ही बेसावध राहणार, असेच बेसावध राहणार आणि कालांतराने हीच माणसं सगळी तुमच्यावर हसणार फिदी फिदी. या मराठी माणसाला गांभीर्यच नाही. याच्या हातातनं सगळे प्रदेश चाललेत, पण याला गांभीर्य नाही कुठच्या गोष्टींचं. काय तुमच्या आजूबाजूला वाढतंय कल्पना नाही आम्हाला, काय पसरतंय आतमध्ये माहिती नाही आम्हाला. तुमच्या हाताला काम नाही मिळत. संध्याकाळी आई वडिलांसमोर जायचं आणि शर्मेने मान खाली घालून उभं राहायचं. आई वडील विचारणार काय झालं नोकरीचं, आजही नाही मिळाली. नोकऱ्या आहेत, मुंबईत नोकऱ्या आहेत, महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत, खासगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या आहेत, पण तुम्हाला कुठे बोलवलं जात नाही, तुम्हाला कुठे सांगितलं जात नाही, इथे कुठे जाहिराती दिल्या जात नाहीत. याच्याबद्दल राज ठाकरे बोलला की राज ठाकरे लगेच देश तोडायला निघतो. राज ठाकरे हा संकुचित ठरतो. कोणासाठी भांडतोय मी, कोणासाठी बोलतोय? महाराष्ट्रामधल्या मराठी मुलांना आणि मराठी मुलींचे त्यांच्या हाताला एकदा काम मिळालं, त्यांची पोटं भरली, उरलं तर आम्ही नक्की तुमचा विचार करू. परंतु पहिल्यांदा माझ्या महाराष्ट्रातली माझी मराठी मुलं आणि माझ्या मराठी मुली यांना पहिलं काम मिळालं पाहिजे हाताला. हे नुसतंच राज ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है ह्याने नाही प्रश्न सुटणार. तुम्ही जोपर्यंत जागृत राहत नाही, तुम्ही जोपर्यंत जागे राहत नाही, तुमच्या आजूबाजूला काय चाललंय हे जोपर्यंत तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत नाहीत, उघड्या कानांनी ऐकत नाहीत, हे असं अनेकदा झालंय. एकदा वेळ निघून गेली ना की नाही परत येत त्या गोष्टी, परत नाही येणार त्या गोष्टी. मी जे त्या दिवशी पण हे अधिकृत आकडे जे वाचून दाखवले तुम्हाला, हे अधिकृत आहेत. जेवढे मी आकडे वाचून दाखवतोय बरोबर त्याच्या 10 ते 15, 20 पट जास्ती लोक इथे आलेली आहेत. आणि मी सांगतो ना की ते आलेत याचा अर्थ त्यांना काम मिळालंय. त्यांना काम मिळालंय याचा अर्थ ते स्थायिक झालेत. ते स्थायिक झालेत याचा अर्थ त्यांचं मतदार यादीत नाव आलेलं आहे. आणि मतदार यादीत नाव आलं याचा अर्थ ते मतदारसंघ तयार होत आहेत. आपल्याच आजूबाजूला घडतायत गोष्टी, आम्हाला नाही समजत. आणि हा प्रश्न फक्त मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नाही, हा ठाण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, हा पुण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घुसलेला विषय. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे सगळे परप्रांतीयांचे लोंढे जे आतमध्ये गेलेत ना, याचे अधिकृत आकडे आता माझ्याकडे आहेत. अधिकृत आकडे मी त्याशी वाचून पण दाखवले. आपल्यापैकी काही जण आले असतील तर त्यांनी ऐकलं पण असेल, आपल्यापैकी काही जण आले नसतील तर कदाचित हे तुम्ही ऐकून घ्या. मी माझ्या प्रत्येक सभेमध्ये मी ही जी गोष्ट वाचून दाखवतो याचं कारण, जर आज बेसावध राहिलो आणि जर हे सगळं गेलं ना हातातनं, खरंच बाबांनो मी तुम्हाला खरंच सांगतो, काही नाही घडू शकत रे, काही नाही घडू शकत, काही नाही होऊ शकत. याच सर्व लोकांच्या समोर लाचारीने मान खाली घालून काम करत बसावं लागेल. ते सांगतील तसं. कुठे आहे आमचा सत्व, कुठे आहे आमचा स्वाभिमान, कुठे आहे तो आमचा मराठी बाणा? यांच्यासमोर घाण टाकायला ठेवलंय. ही सगळे आकडे अहमदनगरमध्ये अधिकृत आकडे 2001 पर्यंतचे, आता चालू आहे 2009.
या 2001 ते 2009 याच्यामध्ये तर ह्याच्यापैकी किती लोक आले त्याचा आपल्याला अंदाजच नाही. याचं कारण त्या प्रदेशांमधनं जेवढ्या ट्रेन सुरू झाल्या, मुंबईमध्ये रोजच्या रोज या सगळ्या भागांमधनं येणारे जी आहेत लोक, याच्यामध्ये रोजचा आकडा, अधिकृत आकडा, हा रोज मुंबईमध्ये 350 कुटुंब उतरतात. कुठे जातात, काय करतात, हे जे मी अधिकृत आकडे तुम्हाला सांगतो, याच्यातला अधिकृत आकडे अहमदनगर जिल्हा, मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2001 पर्यंत अधिकृतरित्या किती आले त्याचे आकडे थे अधिकृतरित्या. याच्यावरनं तुम्ही अंदाज बांधा अनधिकृतरित्या किती आले असतील. अहमदनगर जिल्हा 40,748, अकोला जिल्हा 21,354, अमरावती 81,243, भंडारा 33,724, बुलढाणा 24,315, गडचिरोली 32,331, धुळे 43,813, गोंदिया 57,287, जळगाव 80,423, कोल्हापूर, या कोल्हापूरमध्ये 2,49,938, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, म्हणजे माहीम आणि हा जो तिकडचा भाग येतो ते मुंबई शहर, आणि हे इथून सगळं मुंबई उपनगर. या मुंबई शहरामध्ये 2001 पर्यंत आलेल्यांची अधिकृत आकडा आहे 7,76,752, आणि या उपनगरामध्ये 2001 पर्यंत अधिकृतरित्या आलेल्यांची संख्या आहे 24,16,967. नागपूरमध्ये आलेत 4,21,955, नांदेडमध्ये आलेत 59,608, नंदुरबार, म्हणजे कुठे नंदुरबार, ते नंदुरबारमध्ये आलेत 53,113, नाशिकमध्ये आलेत 1,51,845, उस्मानाबादमध्ये आलेत 19,618, पुण्यामध्ये आलेत 5,43,385, रायगड जिल्ह्यामध्ये आलेत 1,28,025, सांगलीमध्ये आलेत 1,14,964, ठाणे जिल्ह्यामध्ये आलेत 14,31,778. हे सगळे विविध आपल्या जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये आलेल्यांची अधिकृत हा आकडा आहे, अनधिकृत माझ्याकडे नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सरळ साधं सोपं समजू नका. हे सगळे राजकीय पक्ष या सर्वांसमोर फक्त लाचारी आणि मिंधे झाले, फक्त मतांसाठी. याच महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला गृहीत धरलंय. कोण, तुम्ही काय करणार? प्रत्येकाने हाच विचार केला तुमचा. जातील कुठेही. निवडणुकीच्या वेळेला आम्ही ज्यावेळेला पैसे फेकायला सुरुवात करू त्यावेळेला येतील. बाकीच्यांना जपलं पाहिजे. हे सगळ्या राजकीय पक्षांचं आता हे चालू जे आहे ना, हे त्यांना बाकीच्यांची चिंता. ज्या 10 कोटी महाराष्ट्रामध्ये जवळपास 8.5 ते 9 कोटी मराठी जनता राहते, त्या मराठी जनतेला गृहीत धरतात आणि बाकीच्यांच्या हलवट्यांना हात लावत बसता. हा राज ठाकरे चिडतो, कशासाठी चिडतो? ही फक्त काय निवडणुकीला तुमची मतं हवीत म्हणून चिडतो? अहो, त्याच्या अगोदर पण, आज पण माझ्यावरती जे आरोप करतायत ना मराठीचे, अहो 81 केसेस आहेत अंगावरती माझ्या. यांच्या कोणाच्या डास मारल्याची तरी केस आहे का? मच्छर मारल्याची तरी केस आहे यांच्या अंगावर? काँग्रेसला म्हणे छुपा पाठिंबा. 1 वर्ष झालं माझी सिक्युरिटी काढून घेतली, जिथे माझी 1 कोटी रुपयाची सुपारी दिली गेली मला ठार मारायची. एक कोणतरी माणूस इथे बसमध्ये येतो, हातामध्ये रिव्हॉल्वर घेतो आणि सांगतो या राज ठाकरेला ठार मारण्यासाठी म्हणून मी आलोय. त्याच वेळेला या काँग्रेस सरकारने माझं संरक्षण काढून घेतलं.
मला फरक पडत नाही. याच काँग्रेस सरकारला मी पाठिंबा देणार, यांची आतून मी हातमिळवणी करणार. हे कसं असतं माहितीये ना, जेव्हा कावीळ होते ना त्यावेळेला जग पिवळं दिसायला लागतं, तसा ह्या लोकांचा प्रॉब्लेम झालाय. शिवसेना मला माझ्यावरती आरोप करते. अहो, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती कोणी केली? मी. भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढवली पुण्यामध्ये, आणि निवडणूक संपल्यावरती महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाऊन बसले. 2 वर्ष बरोबर सुखाने संसार केला. आत्ता घेतला घटस्फोट निवडणुकीच्या तोंडावर. आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे काय? काँग्रेसच ना. याच राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, ज्यांनी माननीय बाळासाहेबांवरती अत्यंत खालच्या दर्जाचे आरोप केले होते, या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा घाट घातला होता. अत्यंत वाटेल ते हीन दर्जाचे आरोप केले माननीय बाळासाहेबांवरती. त्याच छगन भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या घरी जेवायला बोलवता आणि माझ्यावरती आरोप करता काँग्रेसच्या पाठिंब्यावरती उभा आहे म्हणून. हे काय माहिती ना, हे वैफल्याने एकदा कळत नाही ना, कारण आता त्यांची परिस्थिती अशी आहे ना, अभी नाही तो कभी नाही. अर्थात त्यांचं राजकारण त्यांना लख लाभो, त्यांना काय बोलायचं त्यांनी बोलावं. मी जे तुम्हाला सांगतोय, जे सातत्याने जे सांगतोय की हा मराठी ठसा उमटवण्यासाठी, अहो मी बाहेर आंदोलन, रस्त्यावरती आंदोलन करून ह्यांना सगळ्यांना वटणीवरती आणलं. आतमध्ये गेलो तर काय काय करीन. ही मागणी करण्यासाठी म्हणून मी तुमच्यासमोर आलो. इथे बोलण्यासारखे विषय असंख्य आहेत. मला आता पुढे अजून एक भायखळाला माझी सवय आहे. या मुंबईच्या ट्रॅफिकमधनं कसा वाट काढत जातो आम्हालाच माहिती, तुम्हालाही माहिती. पण या निवडणुकीच्या काळात ते 10 वाजेपर्यंत असतं ना आचारसंहिता, ज्याचा निवडणुकीनंतरही काही उपयोग नसतो आणि आधी काही उपयोग नसतो. पण आचारसंहिता कुठेही गेलं तरी आपले कॅमेरे घेऊन फिरत असतात. नंतर काय करतात त्या कॅसेटचं मला अजूनही कळलेलं नाही. याला लग्नाची नाही बघत, आचारसंहितेचे कोण बघणार. म्हणून मी आपल्या समोर आज जो आलोय तो फक्त एक विनंती करण्यासाठी आलोय की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त मला तुम्ही तुमची ताकद द्या. माझी ताकद तुम्ही मला फक्त द्या, वाढवून द्या. हे सगळे आमदार माझ्या मागे उभे करा. तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कोणी उमेदवार जिकडे जिकडे उभे आहेत ते सगळे उमेदवारांना तुम्ही आमदार बनवा. महाराष्ट्रात मी काय नंतर करून दाखवतो ते आपल्याला कळेलच भविष्यात. मी तुमच्या टाळ्यांसाठी नाही बोलत, मला माहितीये मी काय करू शकतो. मी नेहमी जे सांगतो ना, या राज ठाकरेच्या हातामध्ये एकदा सत्ता देऊन बघा. नाही महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून ठेवला ना तर परत कधी राजकारणात पुढे येणार नाही, सांगणार नाही. आणि घडू शकतं, होऊ शकतं. आमचे माझे पत्रकार बांधव मला नेहमी हा प्रश्न विचारतात, सुतासारखा सरळ करीन याचा अर्थ काय? म्हटलं सुतासारखा सरळ करीन याचा अर्थ कायद्याचा वापर करीन. मी आत्ता आंदोलन केलं की म्हणतात कायदा हातात घेतो. मग त्यापेक्षा कायदाच माझ्या हातात द्या. सोपं नाही का? सगळ्यांना सोपं. या सगळ्या लोकांना एकेकाला वटणीवर आणण्यासाठी म्हणून ही ताकद तुम्ही माझ्या मागे खंबीरपणे उभी करावी, हे आवाहन करण्यासाठी, ही विनंती करण्यासाठी म्हणून मी खास करून आज आपल्यासमोर इथे उभा आहे. येत्या 13 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून राम कदम यांना आपण आमदार बनवावं, त्यांना प्रचंड 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 मतांनी आपण त्यांना विजयी करावं, हे आवाहन करण्यासाठी म्हणून मी खास करून आपल्या समोर इथे उपस्थित आहे. येत्या 13 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून आणावेत अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.